नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घुसळकर सर्स अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण परत एकदा TCS पॅटर्न नुसार इंग्रजी व्याकरण प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत. आजच्या या टेस्टमध्ये आपण पॅराजंबल, क्लोज टेस्ट, त्याचबरोबर इडियम्स आणि प्रोव्हर्ब्स आणि इतर जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते देखील या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. चला तर मग आपण आजच्या नवीन व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. मधला in the given question idiom or proverb part of the sentence is underlined. Choose the option that can correctly substitute that part of the sentence, making it meaningfully correct. If the idiom or proverb is used correctly, choose no correction required as a your answer. थोडक्यात काय तर एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्या सेंटेन्स मध्ये जो अंडरलाईन केलेला भाग आपल्याला ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय तो ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे का, ती जी इडियम्स या ठिकाणी वापरलेली आहे ती ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे किंवा नाही ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आणि त्यामध्ये कुठलं करेक्शन असेल तो पर्याय क्रमांक आपल्याला ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो द्यायचं आहे आपल्याला. जेवढे विद्यार्थी लाईव्ह सेशनला या ठिकाणी जॉईन आहेत सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ही इज प्लॅनिंग टू पार्टीज इन द इव्हिनिंग. ही इज क्लिअरली चिविंग ऑफ मोर दॅन he can bite. सेंटेन्स मध्ये अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे ती इडियम ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे का ते आपल्याला ठिकाणी ओळखायचं आहे. चला, जे विद्यार्थी लाईव्ह आहेत मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. आपल्याला काय वाटतंय की या प्रश्नामध्ये जी इडियम किंवा प्रोव्हर्ब या ठिकाणी दिलेली आहे, अंडरलाईन करून दिलेली आहे, ती ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे की चुकीची आहे. आणि जर चुकीची असेल तर करेक्शन करून आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. ही इज प्लॅनिंग टू पार्टीज इन द इव्हिनिंग. ही इज क्लिअरली चिविंग ऑफ मोर दॅन ही कॅन बाईट. काय वाटतंय आपल्याला या वाक्यामध्ये वापरलेली जी इडियम आहे ती बरोबर आहे का, तो पर्याय क्रमांक कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगा. ओके, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मित्रांनो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. बायटिंग ऑफ मोर दॅन ही कॅन च्यू हे या ठिकाणी आपल्याला करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. ऍक्च्युली आपण अंडरलाईन केलेला जो जर पार्ट आहे तो जर सेंटेन्स या ठिकाणी करेक्ट वापरला तर आपल्याला या ठिकाणी चुकीचा दिसतोय. ही इज प्लॅनिंग टू पार्टीज इन द इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी इव्हिनिंगला तो या ठिकाणी 2 पार्ट्यांचं नियोजन या ठिकाणी करत आहे. ही इज क्लिअरली तो कसा आहे, स्पष्ट आहे. कशाबद्दल, चिविंग ऑफ मोर दॅन ही कॅन बाईट हे चुकीचं आहे. तर बायटिंग ऑफ मोर दॅन ही कॅन च्यू हे या ठिकाणी राईट आहे. म्हणजे थोडक्यात काय तर टू ट्राय टू डू मोर दॅन यू आर एबल और यू आर कॅपेबल म्हणजे तुम्ही आहे त्यापेक्षा तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रयत्न करणे या अर्थाने बायटिंग ऑफ म्हणजे थोडक्यात काय, बाईट ऑफ ही फ्रेज इंग्रजी भाषेमध्ये वापरली जाते. बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू ही इडियम्स इंग्रजी भाषेमध्ये वापरली जाते. लक्षात येते सगळ्यांच्या. ओके, सो त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय, क्वेश्चन नंबर 2. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे, नॅरेशनवरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. शीला सेड टू द क्लायंट आय एम द रिजनल डायरेक्टर. शीला सेड टू द क्लायंट आय एम द रिजनल डायरेक्टर. या वाक्यामध्ये नॅरेशन वरती हा प्रश्न विचारलेला आहे. डायरेक्ट स्पीचचं रूपांतर इनडायरेक्ट मध्ये करायचं आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही सिलेक्ट करणार. इनडायरेक्ट स्वरूपाची वाक्यरचना आपल्याला ओळखायची आहे. शीला सेड टू द क्लायंट आय एम द रिजनल डायरेक्टर. या वाक्यामध्ये नॅरेशन मध्ये आपल्याला बदल करायचा आहे. प्रत्यक्ष कथनाचं रूपांतर अप्रत्यक्ष कथनामध्ये करताना
कोणते बदल तुम्ही या ठिकाणी करणार ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, अजूनपर्यंत कमेंट बॉक्समध्ये उत्तर मिळालेलं नाही. ऍटलिस्ट प्रयत्न करत चला. प्रयत्न केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी झालेली चूक तुमची या ठिकाणी लक्षात येऊ शकते. त्यामुळे प्रयत्न करणं गरजेचं आहे. शीला सेड टू द क्लायंट, आय एम द रिजनल डायरेक्टर. या प्रश्नाचं उत्तर आपण पुढीलपैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार? इनडायरेक्ट स्वरूपाची वाक्यरचना आपल्याला ओळखायची आहे. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपण सिलेक्ट करणार पर्याय क्रमांक 4. लक्षात घ्या, तसा विचार जर केला तर हा प्रश्न या ठिकाणी थोडासा आपल्याला ठिकाणी चेंजेस करता येऊ शकतात यामध्ये पर्यायामध्ये. जस्ट 1 मिनिट. ओके, तर कशा पद्धतीनं इथे बघा, वाक्यामध्ये शीला सेड टू द क्लायंट, इथे स्पीकर आहे शीला, लिसनर आहे क्लायंट. म्हणजे वाक्यामध्ये पहिला बदल जो केला जातो तो रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये. म्हणजे हा जो सेड टू या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब आपण वापरलेला आहे त्याचं रूपांतर आपल्याला टोल्ड मध्ये करावं लागेल, परंतु असा ऑप्शनच या ठिकाणी दिलेला नाहीये. ओके, ऑप्शनचा विचार करून आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. ओके, सो शीला सेड टू द क्लायंट. आता वाक्य बघा, आय एम द रिजनल डायरेक्टर. रिपोर्टेड स्पीच मध्ये साध्या स्वरूपाचं वाक्य आहे किंवा असरेटिव्ह स्वरूपाची वाक्यरचना आहे. मग असरेटिव्ह वाक्य आलं असेल तर आपण या ठिकाणी वाक्य जोडण्यासाठी रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच यांना जोडण्यासाठी आपण दॅटचा वापर करतो. पहिला बदल दॅटचा वापर करायचा. मग या ठिकाणी दॅट कुठे कुठे आलेला आहे? पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 मध्ये आपल्याला दॅट आलेला आहे, हे लक्षात येत आहे. म्हणजे तुमचा 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बाद होतो. त्यानंतर आय एम द रिजनल डायरेक्टर. आता आय कोणासाठी वापरलेला आहे? शीलासाठी. म्हणून आपण ऍज पर शीलाज जेंडर आयचं रूपांतर शी मध्ये होणार. राईट. त्यानंतर वाक्यामध्ये टेन्स कोणता आलेला आहे? आय एम द रिजनल, सिंपल प्रेझेंट टेन्स. मग साध्या वर्तमान काळाचं रूपांतर साध्या भूतकाळामध्ये करावं लागेल. सो शी वॉज येणार, शी इज येणार नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. आणि शी नंतर आपण वेअर सुद्धा वापरत नाही, म्हणजे 2 तुमचं चुकीचं आहे. शी हॅड बीन ही पण वाक्यरचना चुकीची आहे. पास्ट परफेक्ट मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे, हे पण चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 तुमचं या ठिकाणी उत्तर असेल. शीला सेड टू द क्लायंट दॅट शी वॉज द रिजनल डायरेक्टर. लक्षात येत आहे? पर्याय क्रमांक 4 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. ओके, अतिशय सोपे प्रश्न आहे मित्रांनो. जी सिरीज आपण या ठिकाणी घेणार आहोत टीसीएस पॅटर्न नुसार इंग्रजी व्याकरणवरती जे प्रश्न परीक्षांमध्ये विचारले जातात त्यामध्ये फक्त काही ठराविक क्वेश्चन जे आहेत की ज्यामध्ये पॅराजंबल वरचे प्रश्न आहेत किंवा काही इडियम्स आणि प्रोवर्ब वरचे प्रश्न आहेत किंवा काही व्होकॅब वरचे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी थोडेसे डिफिकल्ट जाऊ शकतात. बट अदर ग्रामर जर आपण या ठिकाणी बघितलं, ऍक्टिव्ह व्हॉइस असेल, नॅरेशन असेल, हे प्रश्न तुम्हाला अतिशय सोप्या स्वरूपाचे विचारलेले असतात. आणि तेवढं बेसिक नॉलेज जर तुम्हाला या ठिकाणी असेल तर हेही प्रश्न तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. पुढचा प्रश्न आपण बघूया. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 परत एकदा नॅरेशन वरती आपल्याला हा प्रश्न इथे विचारलेला आहे. दिलेलं वाक्य आहे, हन्ना आस्क लक व्हॉट ही वॉज अरेंजिंग देअर ऑन हिज ओन. हन्ना आस्क लुके. आता इथे लुके आहे, लक आहे, व्हॉट एव्हर. ओके, ते तुम्ही या ठिकाणी बघा, पर्सनचं नेम आहे. व्हॉट ही वॉज अरेंजिंग देअर ऑन हिज ओन. या सेंटेन्स मध्ये वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? डायरेक्ट स्वरूपाची वाक्यरचना आहे की इनडायरेक्ट स्वरूपाची आहे ते ओळखून तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल करून आणायचा आहे. 4 ऑप्शन आहे, 4 पैकी योग्य पर्याय क्रमांक सिलेक्ट करा. काय वाटतंय आपल्याला? ऑप्शनचा जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे की वाक्याचं रूपांतर डायरेक्ट स्पीच मध्ये करायचं आहे. म्हणजे दिलेलं वाक्य हे इनडायरेक्ट स्वरूपाची वाक्यरचना आहे, बरोबर. आणि रिपोर्टिंग वर्ब आस्क आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की दिलेलं वाक्य इनडायरेक्ट स्वरूपाचं आहे, त्याचं रूपांतर डायरेक्ट स्पीच मध्ये करायचं आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही सिलेक्ट करणार? 4 ऑप्शन आहे, 4 पैकी योग्य पर्याय क्रमांक सिलेक्ट करायचा आहे. कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो उत्तर द्या. जेवढे विद्यार्थी आपल्या लाईव्ह सेशनला या ठिकाणी आहे सगळ्यांनी या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे की या प्रश्नाचं उत्तर पुढील पैकी कुठलं असेल. ओके, येस. पर्याय क्रमांक मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 1 सिलेक्ट करावा लागेल. ऑप्शन क्रमांक 1 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार.
हन्ना आस्क लुके व्हॉट आर यू अरेंजिंग हिअर ऑन युअर ओन. आता लक्षात घ्या, आस्क हा जो रिपोर्टिंग वर्ब आहे हा इनडायरेक्ट स्पीच मध्ये केव्हा वापरला जातो, जेव्हा डायरेक्ट स्पीच मध्ये इंट्रॉगेटिव्ह स्वरूपाची वाक्यरचना आलेली असेल तरच आपण या ठिकाणी आस्क मध्ये रूपांतर करणार. म्हणजे दिलेलं वाक्य तुम्हाला डायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना तुम्हाला प्रश्नार्थक स्वरूपाची वाक्यरचना त्या ठिकाणी ओळखावी लागेल. मग आता ऑप्शनचा विचार केला तर चारही सेंटेन्स मध्ये इंट्रॉगेटिव्ह स्वरूपाची वाक्यरचना आलेलीच आहे, बरोबर. परंतु इतर वाक्य आपल्याला ठिकाणी बघावं लागेल. बघा, या ठिकाणी जो लिसनर आहे तो कोण आहे, लुके हा या ठिकाणी आहे. म्हणून आपण या ठिकाणी वाक्याची जी बिगिनिंग करणार, हन्ना आस्क लुके कॉमा आणि त्यानंतर पुढे आपल्याला वापरावं लागेल ही वॉज. ही कोणासाठी वापरलेला आहे, या लुकेसाठी. आणि तो जेंडर काय आहे त्याचं लक्षात घ्या, तो सेकंड पर्सन आहे. सो डिरेक्टली आपल्याला ठिकाणी विचारावं लागेल व्हॉट आर यू अरेंजिंग. लक्षात घ्या, व्हॉट वॉज अरेंजिंग पास्ट कंटिन्यू आहे. मग पास्ट कंटिन्यूचं रूपांतर या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट कंटिन्यू मध्ये करावं लागेल. सो आर अरेंजिंग या ठिकाणीच आपल्याला प्रेझेंट कंटिन्यू दिसतोय, राईट. इतर ठिकाणी इथे बघा, इथे इज अरेंजिंग हे या ठिकाणी होणार नाही, वेअर अरेंजिंग हाही सुद्धा होणार नाही, राईट. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 तुमचं या ठिकाणी उत्तर आहे. इतर मात्र तुमच्या या ठिकाणी चुकीचे ऑप्शन आहे. ओके, चौथ्या ऑप्शन मध्ये सुद्धा आपल्याला आर दे अरेंजिंग दिलेला आहे, परंतु इथे अनेक व्यक्ती नाहीये, त्यामुळे हाही ऑप्शन या ठिकाणी चुकीचा ठरतो. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं या ठिकाणी राईट आन्सर इथे असतील. क्लिअर आहे? ओके, चला पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मित्रांनो थोडासा पॅराजंबल स्वरूपाचा प्रश्न आपल्याला ठिकाणी दिलेला दिसतोय. एक सेंटेन्स आहे जे तुम्हाला क्रमाने या ठिकाणी ऑर्डर लावायचे आहे. या प्रश्नाला आपण पॅराजंबल स्वरूपाचे क्वेश्चन्स असं या ठिकाणी म्हणतो आणि टीसीएस पॅटर्न मध्ये हे प्रश्न खूप विचारलेले आहेत, त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे. रिअरेंज द पार्ट ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. मेनी गेम्स हॅव डॅश डॅश आणि तुम्हाला पुढे बघा PQRS हे 4 सेंटेन्सेस क्रमाने लावून, वाक्य क्रमाने लावून या ठिकाणी रिअरेंज करायचे आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही सिलेक्ट करणार? कमेंट बॉक्समध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. जे विद्यार्थी लाईव्ह आहेत मित्रांनो, लाईव्ह सेशनला जेवढे असतील त्यांनी फास्ट मध्ये उत्तर द्या. मेनी गेम्स हॅव. आणि आय थिंक मला असं वाटतंय की यापूर्वी जे विद्यार्थी ओल्ड स्टुडंट्स असतील त्यांना या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी माहिती असायलाच पाहिजे. कारण की पॅराजंबलवरचे प्रश्न जेव्हा आपण ट्रॅक करतो तेव्हा त्यामध्ये काहीतरी कीवर्ड्स आलेला असतो किंवा त्या ठिकाणी काहीतरी हिंट्स आलेली असती, जेणेकरून आपल्याला उत्तरापर्यंत या ठिकाणी नक्कीच पोहोचता येतं. ओके, चला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ठिकाणी कसं देता येईल मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. ओके, मेनी गेम्स हॅव. लक्षात घ्या, आता हॅव हा जो हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे याच्यानंतर आपण नेहमी V3 वापरतो. क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला ठिकाणी वापरावं लागतं. मग आता बघा, आपल्याला दिलेले PQRS हे जे काही 4 सेंटेन्स दिलेले आहेत, हॅव नंतर आपण बाय वापरू शकत नाही, हॅव नंतर आपण लीड वापरू शकत नाही, हॅव नंतर आपण गेन सुद्धा वापरू शकत नाही, हॅव नंतर आपल्याला सस्टेन हा वर्ड या ठिकाणी वापरावा लागेल. लक्षात येत आहे, हॅव नंतर आपल्याला सस्टेन हा वर्ड या ठिकाणी वापरावा लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक असा आपल्याला शोधावा लागेल की ज्याची बिगिनिंग यस या लेटरनी झालेली आहे. म्हणजे यस नी बिगिनिंग झालेले 2 ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक 1 आणि 4. म्हणजे तुमचा 2 गेला आणि 3 गेला. इलिमिनेशन पद्धत जर वापरली तर तुमचे 2 ऑप्शन या ठिकाणी बाद होतात, मग राहतो 1 आणि 4. आता 1 आणि 4 मध्ये आपल्याला थोडंसं नॉलेज, आपल्याला काही शब्दांचं देखील असणं गरजेचं आहे, तरच या प्रकारचे प्रश्न देखील आपल्याला या ठिकाणी सोडवता येतील. ओके, सो मेनी गेम्स हॅव सस्टेन ऑनलाईन कम्युनिटीज इन द पास्ट. बघा काय म्हटलं इथे, मेनी गेम्स हॅव सस्टेन ऑनलाईन कम्युनिटीज इन द पास्ट. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय की अनेक जे काही खेळ आहेत, भरपूर गेम्स, ओके, जे काही अनेक खेळ आहेत त्यांनी काय ठेवलेलं आहे, सस्टेन. सस्टेन म्हणजे या ठिकाणी टिकून ठेवलेलं आहे. काय टिकून ठेवलेलं आहे, ऑनलाईन कम्युनिटीज इन द पास्ट. म्हणजे अनेक खेळांनी भूतकाळामध्ये जे काही समुदाय असतील, कम्युनिटीज असतील, त्यांना या ठिकाणी टिकवून ठेवलेलं आहे. परंतु आता त्या पुढचं वाक्य आपल्याला ठिकाणी जोडायचं आहे. पुढचं वाक्य आपण आरने या ठिकाणी यूज करणार का, गेम्स प्ले टू अर्न नाही, तर आपल्याला ठिकाणी वाक्याची बिगिनिंग पी नी करावी लागेल. बट बाय ऍडिंग द ऍबिलिटी टू मेक फायनान्शियल, त्यानंतर आपल्याला वापरावं लागेल गेम्स प्ले टू अर्न गेम्स will potentially lead to even more successful communities in the future. म्हणजे थोडक्यात काय की अनेक खेळांनी
अनेक खेळांनी भूतकाळामध्ये ऑनलाईन समुदाय जे असतील त्यांना या ठिकाणी काय केलेलं आहे, टिकवून ठेवलेलं आहे. परंतु आर्थिक नफा मिळवण्याच्या त्यांची जी काही ॲबिलिटी आहे, पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल म्हणजे या ठिकाणी क्षमता, तर आर्थिक ॲबिलिटी मिळवण्याची जी काही त्यांची क्षमता आहे त्या क्षमतेमुळं या ठिकाणी काय जे आहे, जे काही खेळ आहेत, प्ले आहेत, हे जे काही भविष्यात आणखीन यशस्वी समुदाय ते या ठिकाणी करू शकतील असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या तुमचं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. ओके, चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. क्वेश्चन नंबर 5. फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग. इनकरेक्ट स्पेलिंग आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. सोपा प्रश्न आहे आणि त्यामध्ये इनकरेक्ट स्पेलिंग कुठे आहे तो पर्याय क्रमांक शोधा. जर इनकरेक्ट स्पेलिंग नसेल तर ऑप्शन क्रमांक आपल्याला 4 आहे, नो एरर, तो या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. Our model is simpler than the state of the art predictive models used by getting houses today. काय वाटतं आपल्याला पुढील पैकी कोणतं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे? Find the part of the sentence with an incorrect spelling. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. जेवढे विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह सेशनला असतील, आता थोडासा हा जर प्रश्न बघितला मित्रांनो, ऍक्च्युली जेव्हा ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी टीसीएस मार्फत घेण्यात आलेली होती, म्हाडाचे पेपर्स आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत, जे काही ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी पार पडलेली आहे यावर्षी. परंतु जेव्हा त्याचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी बाहेर आलेत किंवा मार्केट्समध्ये जे काही बुक्स आहेत त्यामध्ये पण काही प्रिंटिंग मिस्टेक या ठिकाणी आहेत. ओके, त्यामुळे हा प्रश्न आपल्याला ठिकाणी सध्या तरी रद्द करावा लागेल, कारण की बेटिंग हे एक या ठिकाणी वर्ड चुकीचा आहे. ओके, सिम्पलर हा एक या ठिकाणी स्पेलिंग या ठिकाणी चुकीचा आहे. ऍट अ टाइम 2 उत्तर आपले या ठिकाणी असू शकणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक आपल्याला ठिकाणी कोणता सिलेक्ट करता नाही, याला आपण रद्द करूया. ओके, गेटिंग या ठिकाणी असायला पाहिजे, बेटिंग हा वर्ड या ठिकाणी नाहीये. ओके, परंतु उत्तर आपल्याला या ठिकाणी एक दिलेला आहे, सिम्पलर आणि बेटिंग. ऍट अ टाइम 2 उत्तर या ठिकाणी नसतील, त्यामुळे आपल्याला ठिकाणी हा प्रश्न रद्द करता येईल. क्लिअर? ओके, पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 6. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्ट्स द मिसस्पेल्ड वर्ड इन द अंडरलाइन सेक्शन. सेंटेन्स आहे आणि त्यामध्ये परत आपल्याला इनकरेक्ट स्पेलिंग म्हणजे मिसस्पेल्ड झालेला वर्ड कुठला आहे तो शोधायचा आहे. Efforts to sustain this development have created some serious financial and industrial crises. Efforts to sustain this development have created some serious financial and industrial crises. या सेंटेन्स मध्ये अंडरलाईन केलेल्या भागामध्ये कोणता वर्ड चुकीचा आहे? स्पेलिंग. अतिशय सोपा प्रश्न आहे. कमेंट बॉक्स मध्ये आपण उत्तर देऊ शकता की यामध्ये चुकीचा शब्द कोणता आहे. बघता क्षणीच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो 100% येणार. ओके, या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? ओके, पर्याय क्रमांक 4 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. सुरुवातीचाच वर्ड बघा, एफोर्ट्स, याचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे. सो EFFORTS हे आपल्या ठिकाणी अपेक्षित असणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला ऑप्शन चुकीचा आहे, दुसरा तर या ठिकाणी करेक्शनची गरजच आहे. तिसऱ्या याच्यामध्ये हॅसेन हा वर्ड चुकीचा दिलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 तुमचं या ठिकाणी राईट आन्सर असेल. एफोर्ट्स टू सस्टेन दिस डेव्हलपमेंट हॅव क्रिएटेड सम सिरियस फायनान्शियल अँड इंडस्ट्रियल क्रिसिस. आपल्याला लक्षात येत आहे का की विकासाला गती म्हणजे या ठिकाणी बघा, एफोर्ट्स टू सस्टेन म्हणजे या ठिकाणी गती, दिस डेव्हलपमेंट म्हणजे विकासाला गती देण्याचे जे काही प्रयत्न आहे. ओके, त्या प्रयत्नांमुळे काय झालेलं आहे, काही सिरियस फायनान्शियल इंडस्ट्रियल क्रिसिस म्हणजे काही गंभीर स्वरूपाचे जे काही संकट आहे, आर्थिक आणि औद्योगिक जे काही संकट आहे, क्रिसिस म्हणजे या ठिकाणी संकट, तर काही आर्थिक आणि औद्योगिक स्वरूपाचे जे काही धोके आहे, संकटे आहे, ही पण सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ओके, सो एफर्ट्स टू सस्टेन दिस डेव्हलपमेंट म्हणजे विकासाला गती देण्याच्या प्रयत्नांमुळे या ठिकाणी काय झालेलं आहे, काही आर्थिक आणि औद्योगिक संकट या ठिकाणी निर्माण झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ओके, एफर्ट्स टू सस्टेन दिस डेव्हलपमेंट
या ठिकाणी राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा. इन द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. परत पॅराजंबल स्वरूपाचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये पॅराजंबल स्वरूपाचा हा प्रश्न आलेला आहे आणि यामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे की या प्रश्नाचं उत्तर पुढीलपैकी कुठलं असेल. प्रश्न थोडासा मोठा आहे, काळजीपूर्वक वाचा. PQRS सेंटेन्सेस आहे आणि ते क्रमाने आपल्याला ठिकाणी लावायचे आहेत. ओके, अतिशय सोपा प्रश्न आहे. ज्यांना उत्तर येत आहे मित्रांनो त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढीलपैकी कुठलं मिळतंय. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स गिवन सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्स टू फॉर्म कोहेरेंट पॅराग्राफ. म्हणजे थोडक्यात पॅराजंबल स्वरूपाचा जो प्रश्न आहे, PQRS सेंटेन्स हे क्रमाने आपल्याला ठिकाणी लावायचे आहे. अतिशय सोपा आहे. पर्याय क्रमांक 4 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. QRSP हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. बघा, ऍज मच आय एन्जॉय वाईल्ड फ्लावर्स. वाईल्ड फ्लावर्स सगळ्यांना माहिती आहे का? वाईल्ड फ्लावर्स. ओके, सुरुवात करताना कुठून तरी आपल्याला ठिकाणी त्यातला जो काही महत्वाचा वर्ड आहे तो आपल्याला ठिकाणी पकडावा लागेल. वाईल्ड फ्लावर्सचा अर्थ होतो या ठिकाणी रान फुलं. फुलं सगळ्यांना माहिती आहे आणि कुठली फुलं? जंगलातली फुलं. म्हणजे आपण त्याला वाईल्ड फ्लावर्स म्हणजेच रान फुलं असं या ठिकाणी म्हणतो. बरोबर. तर ऍज मच आय एन्जॉय वाईल्ड फ्लावर्स म्हणजे मी जितका रान फुलांचा आनंद या ठिकाणी घेतो, जितका मी रान फुलांचा आनंद या ठिकाणी घेतो. ओके, वाक्य या ठिकाणी अपूर्ण आहे. पुढे आपल्याला ठिकाणी काय वापरावं लागेल? बघा, आय हॅव लिटल नॉलेज ऑफ देम. आता मला कसलं नॉलेज आहे? आय हॅव लिटल नॉलेज ऑफ देम. मला त्याचं थोडंफार नॉलेज आहे. आता लिटलचा अर्थ कसा होतो? निगेटिव्ह. तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये 3 लिटल आहे. ओके, लिटल, अ लिटल, द लिटल. यातला फरक जर माहिती असेल तेव्हा हा प्रश्न या ठिकाणी लक्षात येईल. ओके, लिटल, अ लिटल आणि द लिटल. ठीक आहे. तर लिटलला कसा सेन्स आहे? निगेटिव्ह सेन्स आहे. सो ऍज मच आय एन्जॉय वाईल्ड फ्लावर्स, जितका मी रान फुलांचा आनंद या ठिकाणी घेतो. आय हॅव लिटल नॉलेज ऑफ देम म्हणजे मला त्याचं अत्यल्प ज्ञान आहे किंवा मला तेवढं त्याचं पुरेसं ज्ञान नाही आहे. अँड सिम्पली टेक प्लेजर इन देअर फ्लिटिंग ब्युटी. ऍक्च्युली वर्ड हा या ठिकाणी चुकीचा आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे, परंतु तो ब्युटी आहे. लक्षात घ्या. सिम्पली टेक प्लेजर इन देअर फ्लिटिंग म्हणजे मी काय करतो? त्याचं जे काही सौंदर्य आहे, प्लेजर जे आहे. ओके, फ्लिटिंग ब्युटी. फ्लिटिंग म्हणजे या ठिकाणी क्षणभंगूर, काही क्षणामध्ये ते त्याचं सौंदर्य नष्ट पावणार आहे. तर अशा या रान फुलांचा मी आनंद या ठिकाणी घेतो, ज्याचं मला फारसं ज्ञान या ठिकाणी नाही आहे. पुढे काय म्हणता येईल? टू मी अ ब्ल्यू पॉपी. आता पॉपी हा या ठिकाणी लक्षात घ्या, हे एका फुलाचं नाव आहे. अ ब्ल्यू, निळ्या रंगाच्या पॉपी नावाचं जे काही आहे ते एक फ्लावर आहे. आय डोंट नो, परंतु आय थिंक ते या ठिकाणी फ्लावर असायला पाहिजे. अ ब्ल्यू पॉपी कुड हॅव बीन जस्ट ऍज अ इंटेसिंग ऍज अन ऑर्चिड. ऑर्चिड फ्लॉवर आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे. तर निळ्या रंगाचं जे काही पॉपी फ्लॉवर आहे, ऑर्किड सारखंच या ठिकाणी जे मोहक आहे. इंटिसाइनचा अर्थ होतो मोहक असणे. ओके, लक्षात घ्या. तर निळ्या रंगाचं जे काही फ्लॉवर्स आहे, जे की ऑर्चिड प्रमाणे अतिशय सुरक आहे, सुंदर आहे. ओके, परंतु बट ऑफ मेनी ब्युटिफुल फ्लॉवर्स दॅट ग्रीव इन दॅट स्मॉल पॅच नन हेल्ड माय अटेन्शन फॉर ऍज लॉंग ऍज द ब्ल्यू पॉपी हॅड. म्हणजे लक्षात घ्या की जेवढा मी या ठिकाणी, लक्षात घ्या, मी रान फुलांचा या ठिकाणी आनंद घेतो तितकं फारसं नॉलेज मला त्याबद्दल नाहीये. परंतु मला या ठिकाणी जे काही ऑर्चिड सारखं दिसणारं निळ्या रंगाचं जे काही पॉपी फ्लॉवर आहे त्याचा मी या ठिकाणी आनंद घेत आहे. परंतु या ठिकाणी आणखीन काय म्हटलंय की जो माझा बगीचा असेल, जे काही पॅच असेल, या ठिकाणी जो वाफा असेल, तर त्या वाफ्यामध्ये जेवढे काही या ठिकाणी फुलं आहे तेवढ्या फुलांपेक्षा केवळ निळ्या रंगाचा जो काही पॉपी फ्लॉवर आहे त्यानेच माझं अटेन्शन या ठिकाणी काय केलेलं आहे? वेधलेला आहे. असा या ठिकाणी हा पूर्ण पॅराग्राफचा अर्थ आपल्याला ठिकाणी लक्षात येईल. पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. मित्रांनो, पॅराजंबल इथे बघा अर्थ सांगणं अपेक्षित नाहीये. आपल्याला इथे काही स्टोरी बघायची नाही, आपल्याला उत्तर येणं गरजेचं आहे. थोडक्यात
मग उत्तर येण्यासाठी वाक्याची बिगिनिंग कुठून करायची हे महत्वाचं आहे. ओके, मग यामध्ये पण मी तुम्हाला यापूर्वी पण सुद्धा काही ट्रिक सांगितलेल्या आहे. आता सुरुवात आहे, बऱ्याच दिवसानंतर आपण या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी भेटलेलो आहोत. आणखीन काही दिवसानंतर तुमचा सराव होईल आणि तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हा पॅराजंबलवरचे प्रश्न कशा पद्धतीनं ट्रॅकल करायचे. लक्षात घ्या, आता इथे वाक्याची सुरुवात करताना मी ऍज मच ऍज आय एन्जॉय वाईल्ड फ्लॉवर्स म्हणजे या ठिकाणी वाक्याची बिगिनिंग क्यू सेंटेन्स पासून केली. तुम्ही म्हटलं असतं की सर बट ऑफ मेनी फ्लॉवर्सनी वाक्याची बिगिनिंग होऊ शकते का? नाही होऊ शकत. बटने आपण वाक्याची बिगिनिंग करू शकत नाही. ओके, म्हणजे पी नंबरचा ऑप्शन तुमचा या ठिकाणी बाद होतो. राईट. आता आर नंबरचा बघा, म्हणजे या ठिकाणी आय हॅव लिटल नॉलेज ऑफ देम अँड सिम्पली टेक प्लेजर इन देअर फ्लिटिंग ब्युटी. मला त्या गोष्टीचं अतिशय अत्यल्प ज्ञान आहे आणि मी केवळ तिचा जे काही क्षणभंगूर त्याचं सौंदर्य आहे केवळ मी त्याचा आनंद घेतो. वाक्य बरोबर आहे आर नंबरचं, परंतु आर नंबरची जर वाक्याची बिगिनिंग करायची म्हटलं तर आपल्याकडे केवळ एकच ऑप्शन आहे आणि त्यानंतर पी नंबरचा ऑप्शन या ठिकाणी घेता येणार नाही. सुसंगतपणा त्यामध्ये दिसत नाही. म्हणजे 1 गेला 3 गेला, केवळ तुमच्याकडे 2 आणि 4 राहतो. 2 आणि 4 मध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 4 हाच या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. चला पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 8. यावरती आपण जास्तीत जास्त प्रश्न घेऊया पॅराजंबल वरती पुढच्या सिरीज मध्ये. ओके, क्वेश्चन नंबर 8 बघा मित्रांनो, व्हॉइस वरती प्रश्न विचारलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. वाक्यामध्ये ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये तुम्हाला रूपांतर करायचं आहे. ओके, पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही सिलेक्ट करणार? दिलेलं वाक्य बघा, द सुपरविजर विल असाइन यू अ सीट. द सुपरविजर विल असाइन यू अ सीट. जे पर्यवेक्षक आहेत सुपरविजर ते तुम्हाला काय करतील, जे काही सीट आहे जी काही जागा आहे ती जागा तुम्हाला या ठिकाणी काय करून देतील, असाइन करून देतील, नियुक्त करून देतील. दिलेलं वाक्य सिंपल फ्युचर मध्ये आहे, साधा भविष्यकाळ आहे. मग सिंपल फ्युचरचं रूपांतर, सिंपल फ्युचरचं वाक्य जर वाक्यामध्ये आलेलं असेल ऍक्टिव्ह स्वरूपाच्या वाक्यामध्ये, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सिंपल फ्युचर आलेलं असेल तर त्याचं पॅसिव्ह करताना आपल्याला काय बदल करावे लागेल? पहिला बदल आपण या ठिकाणी वाक्याचा कर्ता आणि कर्म बदलतो, ऑब्जेक्ट. त्यानंतर तुम्हाला शॉल किंवा विल वापरावा लागतो पॅसिव्ह करताना. त्यानंतर आपण पुढे वापरतो बी, त्यानंतर टू बीज फॉर्म, त्यानंतर V3 आणि शेवटी ऑब्जेक्ट. चला अशी वाक्यरचना बघा कुठे दिसते. ओल्ड येणार नाही, इज येणार नाही आणि आर सुद्धा येणार नाही. पर्याय क्रमांक 1 तुमचा अतिशय सोपा प्रश्न आहे. यू विल बी असाइन अ सीट बाय द सुपरविजर. पर्याय क्रमांक 1 तुमचं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. क्लिअर? अतिशय सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. शी ऑलवेज सेंड extravagant gift to her daughter. She always send extravagant gifts to her daughter. ती नेहमीच तिच्या मुलीला एक्स्ट्रावॅगंट गिफ्ट या ठिकाणी पाठविते. आता एक्स्ट्रावॅगंट साठी आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. 4 ऑप्शन आपल्या समोर आहे, मॉडेस्ट, ज्युडिशियस, लॅविश आणि सायनिकल. मॉडेस्ट, ज्युडिशियस, लॅविश आणि सायनिकल. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार? एक्स्ट्रावॅगंट साठी आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. कितीतरी वेळा हा वर्ड आपल्याला ठिकाणी विचारलेला आहे. ऑफलाईन एक्झाम मध्ये, यापूर्वी ज्या काही एक्झाम व्हायच्या त्यामध्ये पण विचारलेला आहे आणि ऑनलाईन स्वरूपाच्या एक्झाम मध्ये पण स्पेलिंग मिस्टेक वरती पण हा वर्ड बऱ्याच वेळा विचारला जातो, एक्स्ट्रावॅगंट. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. शी ऑलवेज सेंड एक्स्ट्रावॅगंट गिफ्ट्स टू हर डॉटर. लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आपण सिलेक्ट करणार पर्याय क्रमांक 3, लॅविश. लक्षात घ्या, ती नेहमीच तिच्या मुलीला महागडे स्वरूपाच्या वस्तू, गिफ्ट या ठिकाणी पाठवते. आता एक्स्ट्रावॅगंट म्हणजे काय? उधळपट्टी करणे, अतिशय खर्च करणे. त्याला आपण उधळ्या सुद्धा या ठिकाणी म्हणतो. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे काय? उधळ्या. ओके, सो लॅविश हा वर्ड आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. मॉडेस्ट या ठिकाणी वापरता येणार नाही. मॉडेस्टचा अर्थ होतो विनम्र स्वरूपाच्या, विनम्र, किंवा आपण त्याला हंबल सुद्धा म्हणू शकतो, किंवा त्याला आपण टॉलरेबल सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यामुळे मॉडेस्ट येणार नाही. ज्युडिशियस सुद्धा आपल्याला ठिकाणी वापरता नाही. ज्युडिशियस म्हणजे या ठिकाणी चतुराईने, हा पण येणार नाही. सायनिकलचा अर्थ थोडासा होतो की एखाद्या व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो, त्यातला सायनिक म्हणजे थोडक्यात एखाद्या गोष्टीची निंदा करणे या अर्थाने. ओके, किंवा निंदात्मक स्वरूपाचा असं पण आपल्याला ठिकाणी म्हणता येईल.
त्यामुळे हाही येणार नाही. पर्याय क्रमांक केवळ 3 आपल्याला वापरावं लागेल. एक्स्ट्रा वॅगंट म्हणजेच अतिशय खर्च करणे, लॅविश उधळ्या या अर्थाने हा शब्द वापरला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 10. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. गिवन ऑप्शन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन. A multitude of dining options exist in and around the city. A multitude of dining options exist in and around city. या वाक्यामध्ये मल्टिट्यूड हा जो वर्ड आपण इथे वापरलेला आहे, अंडरलाईन केलेला जो वर्ड आपल्याला ठिकाणी दिसतोय, त्याच्यासाठी आपल्याला ऑपोजिट मिनिंग असलेला वर्ड शोधायचा आहे. 4 ऑप्शन्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. सरप्लस, हिप, सेक्युलर आणि स्केअरसिटी. या 4 पैकी पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक तुम्ही सिलेक्ट करणार? अ मल्टिट्यूड ऑफ डायनिंग ऑप्शन्स एक्झिस्ट इन अँड अराउंड द सिटी. या सेंटेन्स मध्ये अंडरलाईन केलेल्या वर्डसाठी ऑपोजिट अर्थ असलेला, मिनिंग असलेला शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो, आज कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच दिवसानंतर आपण या ठिकाणी भेटतोय. तुमच्या कमेंट्स या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. जास्तीत जास्त कमेंट्स करा, म्हणजे मला या ठिकाणी नवीन प्रश्न या ठिकाणी घ्यायला आणखीन थोडंसं मी मोटिवेट होईल थोडक्यात. ओके, त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्या लेक्चरला लाईक करत चला, लिंक शेअर करत चला. ओके, चला, या प्रश्नाचं उत्तर आपल्या ठिकाणी पुढील पैकी कोणता आहे तो पर्याय क्रमांक शोध कमेंट बॉक्समध्ये मला या ठिकाणी सांगा. येस, सोपा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 10, क्वेश्चन क्रमांक 10 चा आपण आन्सर या ठिकाणी सिलेक्ट करणार. पर्याय क्रमांक 4 स्केअर सिटी हे आपल्याला ठिकाणी शोधता येईल. लक्षात घ्या, अ मल्टिट्यूड ऑफ डायनिंग ऑप्शन म्हणजे जे काही शहर आहे, सिटी आहे, तर या सिटीच्या शहरामध्ये आणि त्याच्या आसपासच्या एरियामध्ये, अराउंड द सिटी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, तर जे काही शहर आहे आणि त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये मल्टिट्यूड डायनिंग ऑप्शन्स, डायनिंग म्हणजे या ठिकाणी डायनिंग हॉल्स जे काही असतील, ओके, किंवा जे काही जेवण करण्याच्या ज्या काही खानावळस असतील त्या, तर शहरामध्ये खानावळीची जी काही ठिकाणं आहेत ही मोठ्या प्रमाणामध्ये अनेक पर्याय या ठिकाणी काय आहे, उपलब्ध आहे शहरामध्ये आणि शहरालगतच्या भागामध्ये. लक्षात येत आहे? मल्टिट्यूड म्हणजे या ठिकाणी अ लार्ज नंबर ऑफ. लक्षात येत आहे? मल्टिट्यूडचा अर्थ काय होतो? अ लार्ज नंबर ऑफ थिंग्स, अ लार्ज नंबर ऑफ थिंग्स ऑर पीपल, म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये एखाद्या गोष्टीचा ढीग असणे या अर्थाने मल्टिट्यूडचा अर्थ आपण या ठिकाणी अपेक्षित आहे किंवा घेऊ शकतो. मग आता मोठ्या प्रमाणामध्ये याच्यासाठी ऑपोजिट ओळखायचं म्हटल्यानंतर आपल्याला स्केअरसिटी वापरता येईल. तुटवडा असणे. स्केअरसिटीचा अर्थ काय होतो? तुटवडा असणे. लक्षात येत आहे? म्हणजे पर्याय क्रमांक 4 सिलेक्ट करता येईल. सरप्लस हा ऑपोजिट होऊ शकतो. सरप्लस म्हणजे या ठिकाणी एक्स्ट्रा असणे, अतिरिक्त असणे, जादा असणे, शिल्कीचं असणे. ओके, हिपचा अर्थ होतो ढीग, रास, मास. ओके, मास पण आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. किंवा सेक्युलरचा अर्थ मात्र थोडासा वेगळा आहे. सेक्युलर म्हणजे या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो धर्मनिरपेक्ष स्वरूपाचा, त्यामुळे हाही येणार नाही. पर्याय क्रमांक केवळ तुमचा 4 हा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. क्लिअर? काही डाऊट मित्रांनो? अतिशय सोपे प्रश्न आहे. व्होकॅब वरचे पण प्रश्न या ठिकाणी सोपे आहेत. फक्त प्रॉब्लेम इथेच आहे की जे पॅराजंबल स्वरूपाचे क्वेश्चन आहेत त्यामध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. आणि पॅराजंबल वरचे प्रश्न तुम्हाला एकदा लक्षात आले की त्यानंतर तुम्हाला टीसीएस पॅटर्न मध्ये कुठलाही प्रश्न का असू द्या ना, आपली एकदा सिरीज केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल आणि प्रश्न सुद्धा पटापट या ठिकाणी सुटतील. ओके, चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. क्वेश्चन नंबर 11 बघा. क्वेश्चन नंबर 11 मध्ये आपल्याला परत एकदा व्हॉइस वरती प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. दिलेलं वाक्य आपल्याला बघायचं आहे की ते ऍक्टिव्ह स्वरूपाचं आहे की पॅसिव्ह स्वरूपाचं आहे. ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह करा, पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे. ओके, सेंटेन्स बघा काय दिलेला आहे. An elegant piece was going to be performed by Sana tonight. An elegant piece was going to be performed by Sana tonight. या सेंटेन्सचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असेल तर ऍक्टिव्ह करा, ऍक्टिव्ह मध्ये असेल तर पॅसिव्ह मध्ये करायचं आहे. सेंटेन्स शांततेनं रीड करा आणि या प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा. दिलेल्या वाक्याचं रूपांतर पुढील पैकी कुठलं असेल? येस, अतिशय महत्वाचं आहे.
ओके, काही विद्यार्थ्यांचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे, परंतु तरी अजून प्रयत्न करा मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पुढीलपैकी कुठला सिलेक्ट करता येईल. 3, 4, 3 असे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. गुड. ओके, पर्याय क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ऑप्शन क्रमांक 1, केवळ एकच विद्यार्थी आहे की ज्याचा राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. इतरांनी 3 आणि 4 दिले. मित्रांनो, थोडासा प्रश्न व्यवस्थित बघा. प्रश्न काय आहे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी उत्तर देता येईल. ओके, an elegant piece was going to be performed by Sana tonight. बाय साना टू नाईट. आणि लक्षात घ्या, आपण पॅसिव्ह स्वरूपाच्या वाक्यरचनेमध्ये टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण या ठिकाणी V3 वापरत असोल आणि त्यानंतर बाय करून वाक्यामध्ये सब्जेक्ट येत असेल तर ही जी वाक्यरचना असते ही असते पॅसिव्ह स्वरूपाची. ही असते पॅसिव्ह स्वरूपाची. ओके, मग दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह आहे आणि त्याचं रूपांतर तुम्हाला ऍक्टिव्ह मध्ये करायचं आहे. कशामध्ये करायचं आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करायचं आहे. मग आता ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करताना आपल्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल, वाक्याचा जो ऑब्जेक्ट आहे साना, हा पॅसिव्ह सेंटेन्सचा जो ऑब्जेक्ट आहे तो ऍक्टिव्ह सेंटेन्सचा सब्जेक्ट बनणार. म्हणजे वाक्याची सुरुवात ही सानाने या ठिकाणी करावा लागेल. आणि इथे बघा, साना वॉज गोइंग टू बी परफॉर्म, साना वॉज गोइंग टू परफॉर्म अन एलिगंट पीस टू नाईट. आपला पर्याय क्रमांक 1 सिलेक्ट करता येईल. आता तुम्ही म्हणसाल की सर मग हा जर ऍक्टिव्ह मध्ये जर आपण याला केलं, वॉज गोइंग टू ची वाक्यरचना आपल्याला या ठिकाणी दिसते, बरोबर. मग तुम्ही म्हणसाल की सर याचं पॅसिव्ह मध्ये करताना आपण इथे बीइंग का वापरला नाही, बरोबर. वाक्य आपण जेव्हा वाक्यामध्ये जेव्हा कंटिन्यू टेन्स आलेला असतो, प्रेझेंट कंटिन्यू आलेला असेल किंवा पास्ट कंटिन्यू आलेला असेल तर वाक्य पॅसिव्ह करताना आपण वाक्याच्या मध्ये बीइंग हा शब्द या ठिकाणी वापरतो, राईट. मग इथे बीइंग कुठे आहे? दिलेल्या मूळ वाक्यामध्ये बीइंग आहे का? नाही, बरोबर. मग तरी सुद्धा आपण पर्याय क्रमांक 1 का सिलेक्ट केला? मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा वाक्यामध्ये म्हणजे वाक्याची जी रचना असते, जेव्हा टू बीचं सहाय्यकारी क्रियापद, एक उदाहरण देतो, एका उदाहरणावरून तुम्हाला या ठिकाणी हे लक्षात येईल. एक सोपं उदाहरण आपण या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण या ठिकाणी घेऊया. ओके, लक्षात घ्या. सपोज मला या ठिकाणी म्हणायचं असेल की शी इज टू राईट अ लेटर. ओके, शी इज टू राईट अ लेटर. आता या प्रकारची ही वाक्यरचना या ठिकाणी आहे, बरोबर. आता यामध्ये बघा, इथे आपण इन्फिनेटिव्ह वर्ब वापरलेला आहे आणि हा पुढे वाक्यातला ऑब्जेक्ट आहे, हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. या वाक्याचं पॅसिव्ह मध्ये तुम्हाला रूपांतर करायचं असेल तर आपण कशा पद्धतीनं करतो? याचं पॅसिव्ह रूपांतर मी वरच्या साईडनं घेतो. अ लेटर इज, लक्षात घ्या, अ लेटर इज टू बी रिटर्न, अ लेटर इज टू बी रिटर्न बाय हर. अशा प्रकारची ही वाक्यरचना इथे केलेली आहे. म्हणजे टू बी नंतर आपण या ठिकाणी V3 वापरला. लक्षात घ्या, हे टू बीच्या स्वरूपाची वाक्यरचना जर वाक्यामध्ये टू बीचं सहाय्यकारी क्रियापद ऍज अ मेन वर्ब म्हणून काम करत असेल, मुख्य क्रियापद म्हणून जर तो त्या ठिकाणी वाक्यामध्ये आलेला असेल तर तेव्हा पॅसिव्ह करताना अशा प्रकारची वाक्यरचना आपल्याला करावी लागते. मग आता साना वॉज गोइंग टू परफॉर्म अन एलिगंट पीस टू नाईट. साना नावाची जी काही मुलगी आहे ती आज रात्री या ठिकाणी काय परफॉर्म करणार आहे? अन एलिगंट, एक मोहक स्वरूपाचा परफॉर्म ती या ठिकाणी आज रात्री सादर करणार आहे, असं सेंटेन्स दिलेलं आहे. मग याचं रूपांतर पॅसिव्ह मध्ये करताना आपण वाक्याचा ऑब्जेक्ट सुरुवातीला घेणार. अन एलिगंट पीस वॉज गोइंग टू बी परफॉर्म, हा जो मेन वर्ब आहे त्याचं रूपांतर V3 मध्ये केलं. अन एलिगंट पीस वॉज गोइंग टू बी परफॉर्म बाय साना टू नाईट. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं राईट उत्तर आहे. येतंय का लक्षात सगळ्यांच्या? ओके, या प्रकारचं उदाहरण आलेलं आहे म्हणून त्या प्रकारची वाक्याची रचना आपल्याला ठिकाणी करता येईल. कारण की बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की सर इथे बीइंग का नाही आलं. वाक्य जर तुमचं लक्षात घ्या, साध्या स्वरूपाचं प्रेझेंट कंटिन्यू आला असता, शी इज गोइंग, ओके, या प्रकारची जर वाक्यरचना आलेली असती, ओके, किंवा तर त्याच ठिकाणी आपल्याला ठिकाणी वाक्य पॅसिव्ह करताना बीइंग वापरावं लागलं असतं. परंतु या प्रकारची वाक्यरचना इथे नाहीये म्हणून पर्याय क्रमांक 1 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. नेक्स्ट पुढच्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला आणखीन एक्सप्लेन करून सांगतो. ओके,
चला पुढचा प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन. ओके, चला मित्रांनो, सगळ्यांच्या लक्षात येते सिरीज अतिशय महत्वाची आहे. ओके, थँक्यू सो मच. ओके, इन द फॉलोइंग क्वेश्चन परत एकदा बघा. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह स्वरूपाचा प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारलेला आहे. दिलेल्या वाक्याचं रूपांतर ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह करा, पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह करा. अतिशय सोपा प्रश्न आहे. फार्मर्स प्लांट कॉर्न इन द स्प्रिंग सीझन. फार्मर्स प्लांट कॉर्न इन द स्प्रिंग सीझन. शेतकरी काय करतात? स्प्रिंग सीझन मध्ये कसलं पिकाचं उत्पादन घेतात? तर कॉर्न सगळ्यांना माहिती आहे. ओके, मक्याचं पीक. तर लक्षात घ्या, याचं रूपांतर आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये करायचं आहे. पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह मध्ये करायचं आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही सिलेक्ट करणार? वाक्य वाचल्यानंतर लगेचच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ठिकाणी लक्षात यायला पाहिजे. अतिशय सोपा प्रश्न आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कोणता टेन्स आलेला आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. राईट. मग वाक्यामध्ये जर सिंपल प्रेझेंट टेन्स आलेलं बघा, इथे फार्मर्स प्लांट V1 आहे. ओके, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आलेला आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग याचं रूपांतर पॅसिव्ह मध्ये करताना आपण काय करणार? ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या, टू बीचं सहाय्यकारी क्रियापद वापरा, त्याच्यानंतर V3 वापरा, त्यानंतर बाय वापरा आणि त्यानंतर सब्जेक्ट वापरा. ठीक आहे. मग ऑब्जेक्ट कोण आहे आपला? कॉर्न इज, इन तर येणार नाही. कॉर्न इज प्लांटेड बाय फार्मर्स इन द स्प्रिंग सीझन. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर सिलेक्ट करता येईल. कॉर्न इन येणार नाही. इन कसा वापरणार आपण? नाही वापरू शकत. विल बी सुद्धा येणार नाही, हे पण चुकीचं आहे. हॅज बीन तर येणारच नाही, हाही चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला या ठिकाणी उत्तर सिलेक्ट करता येईल. मित्रांनो, प्रश्न कसे वाटताय कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि रेग्युलर या ठिकाणी लेक्चरला जॉईन राहत चला. संध्याकाळी 9:15 वाजता आपलं लेक्चर या ठिकाणी असतं चॅनलवरती. जॉईन राहत चला. नवनवीन प्रश्नांच्या माध्यमातून कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होत राहतील. आणि बऱ्याच दिवसानंतर मी पण सुद्धा आज या ठिकाणी जॉईन झालोय, म्हणजे परत एकदा लेक्चर्स या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली. ओके, त्यामुळे थोडस माझी या ठिकाणी जी काही म्हणजे टीचिंग मेथड जी आहे ती तुम्हाला थोडस वेगळ्या पद्धतीची या ठिकाणी जाणवत असेल. 1-2 दिवसामध्ये परत एकदा आपल्याला ठिकाणी रुटीन वरती आल्यानंतर आपण कंटिन्यू नवीन जोशामध्ये, नवीन उमेदीने आपण या ठिकाणी अतिशय छान पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल या पद्धतीने आपण या ठिकाणी प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी देणार आहोत. फक्त तुमचा रिस्पॉन्स या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ओके, यस, हे TCS पॅटर्न नुसार आहे आणि TCS पॅटर्न नुसार तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षांमध्ये विचारले जातात. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 बघा. क्वेश्चन नंबर 13 मध्ये आपल्याला काय करायचं आहे? एक सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्स मध्ये एक वर्ड ब्लँक आहे, तो ब्लँक आपल्याला ठिकाणी फिलअप करायची आहे. द ग्रेट मॉन्युमेंट. येस, व्होकॅब्युलरी वरती पण घेऊया. नक्कीच प्रीती मॅम, तलाठीसाठी बघा, तलाठी जी काही एक्झाम आहे ही पण सुद्धा आपली TCS मार्फत या ठिकाणी कंडक्ट केल्या जाणार आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनामार्फत वेगवेगळे GR सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी म्हणजे अनाऊन्स केलेले आहे, जाहीर सुद्धा केलेले आहे. सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया येत्या काही पुढच्या 4 ते 6 महिन्यामध्ये सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया या ठिकाणी महाराष्ट्र शासन राबवण्याच्या याच्यामध्ये आहे. त्यामध्ये तुमच्या ग्रामसेवकाच्या जागा आहेत, वनरक्षकच्या आहेत, तलाठी आहे, शिक्षक अभियोग्यता सुद्धा आहे. सगळ्या प्रकारच्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे. आणि काही जागा या IBPS मार्फत भरल्या जाणार आहे, काही जागा या TCS मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहे. लक्षात घ्या, दोन्ही ज्या काही संस्था आहे एक्झाम कंडक्ट करणार आहे यामध्ये काही फरक नाहीये. प्रश्नांची लेवल याच पद्धतीची असणार आहे. आणि यावर्षी ज्या म्हाडाच्या एक्झाम यापूर्वी झालेल्या आहेत, या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जे काही म्हाडाचे पेपर या ठिकाणी घेण्यात आले होते त्यामध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले त्यानुसार हेच पेपर पुढे या ठिकाणी असतील. ओके, येस, चला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगा. द ग्रेट मॉन्युमेंट्स विच एन्शियंट इजिप्ट इज स्टील सेलिब्रेटेड फॉर रिफ्लेक्ट द डेप्थ अँड डॅश डॅश ऑफ इजिप्तियन कल्चर.
या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढीलपैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करता येईल? काय वाटतंय आपल्याला? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. ऑप्शन आहे इन्फेरियरिटी, ऑप्शन नंबर 2 ग्रँड्युअर, ऑप्शन नंबर 3 मोनोटोनस, ऑप्शन नंबर 4 इम्बेलिमेशमेंट. यापैकी आपल्याला पुढीलपैकी कोणता वापरता येईल? यस मित्रांनो, हे म्हाडाचे सर्व पेपर आहे. वेगळे जे काही इंजिनियरचे वेगवेगळ्या प्रकारसाठी वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या होत्या. ज्युनियर इंजिनियर असेल किंवा सिनियर इंजिनियर असतील किंवा वेगवेगळ्या ज्या काही प्रकारच्या पोस्ट होत्या त्यामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत. या प्रश्नाचं उत्तर आपल्या ठिकाणी द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण सिलेक्ट करणार पर्याय क्रमांक 2 ग्रँड्युअर हा वर्ड आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता लागेल. द ग्रेट मॉन्युमेंट्स. मॉन्युमेंट्सचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? मॉन्युमेंट्स म्हणजे या ठिकाणी स्मारक. तर जे काही महान स्मारक आहे विच एन्शियन इजिप्त, जे की प्राचीन इजिप्तमध्ये, म्हणजे लक्षात घ्या प्राचीन इजिप्त शहरामध्ये जी काही स्मारक महान स्मारक आहे ती स्मारक काय करताय? इज स्टील सेलिब्रेटेड फॉर रिफ्लेक्ट द डेप्थ अँड ग्रँड्युअर. ग्रँड्युअरचा अर्थ होतो भव्यता. लक्षात घ्या ग्रँड्युअरचा अर्थ होतो भव्यता. तर प्राचीन इजिप्त मधली जी काही महान स्वरूपाची स्मारक आहे ती स्मारक अजूनही तिथली जी काही संस्कृती आहे, ओके, तिथली जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीची जी काही खोली आणि भव्यता जी आहे तर त्या भव्यता त्याचं काय करतात? ते प्रतिबंधित करतात. स्टील सेलिब्रेटेड फॉर रिफ्लेक्ट म्हणजे या ठिकाणी प्रतिबिंबित करतात, लक्षात घेतात. ओके, सो प्राचीन इजिप्त शहरामधली स्मारक अजूनही संस्कृती जी काही इजिप्तची संस्कृती आहे त्या इजिप्तच्या संस्कृतीची भव्यता अजूनही काय करताय? प्रतिबिंबित करीत आहे किंवा प्रतिबिंबित करत आहे, रिफ्लेक्ट करत आहे असं आपल्याला ठिकाणी म्हटलेलं आहे. इन्फेरियरिटी येणार नाही, लक्षात घ्या. इन्फेरियरिटीचा अर्थ या ठिकाणी लक्षात येतो इन्फेरियर म्हणजे या ठिकाणी याला आपण ज्युनियर म्हणू शकतो. लक्षात येतोय ज्युनियर. सगळ्यांना ज्युनियर माहिती आहे. ज्युनियर म्हणजे या ठिकाणी कनिष्ठ स्वरूपाचा, गौण स्वरूपाचा. ओके, मग इन्फेरियरिटी येणार का? नाही, हा येणार नाही. मोनोटोनसचा अर्थ सुद्धा या ठिकाणी वेगळा आहे. मोनोटोनस म्हणजे या ठिकाणी डल स्वरूपाचा, ज्याला या ठिकाणी कंटाळवाण आहे, बोरिंग आहे. ओके, मोनोटोनस डल हा येणार नाही. इम्बिलिशमेंट हा ऍडजेक्टिव्ह आहे परंतु याचा अर्थ वेगळा होतो. इम्बिलिशमेंट म्हणजे या ठिकाणी सौंदर्यवर्धक. आता जी काही प्राचीन स्मारक आहे ती इम्बिलिशमेंट असतील का? नाही, हाही नाही. पर्याय क्रमांक 2 ग्रँड्युअर हे आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल. टॉपिक वाईज पण घेऊयात आपण लवकरच, नक्कीच. हो, अनुश्रीताई, हा म्हाडाचाच पेपर आहे, यापूर्वी झालेलेच पेपर आहे. ठीक आहे, चला आजच्या सेशनचा मित्रांनो सेकंड लास्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊया. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 14. आय टूक अप स्पॅनिश टू बिकम समवन हू कॅन स्पीक मोर दॅन वन लँग्वेज. या सेंटेन्स मध्ये जो काही वर्ड वापरलेला आहे, अंडरलाईन केलेला जो काही वर्ड आहे त्याच्यासाठी आपल्याला एक वन वर्ड वापरायचा आहे. म्हणजे आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये माहिती असेल वन वर्ड सबस्टिट्यूशन्स या घटकावरती पण परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइनेड पार्ट ऑफ द सेंटेन्स. आय टूक अप स्पॅनिश टू बिकम समवन हू कॅन स्पीक मोर दॅन वन लँग्वेज. सोपा प्रश्न आहे. कॉस्मोपॉलिटियन, ऑप्शन नंबर 2 पॉलिग्लॉट, ऑप्शन नंबर 3 लिंग्विस्टिक, ऑप्शन नंबर 4 न्यूमिस्टेमॅटिक. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण वापरणार? ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आय टूक अप स्पॅनिश टू बिकम. मी एका स्पॅनिश व्यक्तीला या ठिकाणी घेतलंय म्हणजे माझ्यासोबत घेतलंय. कशासाठी? टू बिकम, काय बनण्यासाठी? समवन हू कॅन स्पीक मोर दॅन वन लँग्वेज, असा व्यक्ती बनण्यासाठी की ज्याला अनेक भाषा अवगत आहे. असं बनण्यासाठी मी एका स्पॅनिश व्यक्तीला माझ्यासोबत घेतले होते. टूक अप पास्ट ऍक्शन आहे. ओके, मग आपल्याला असा व्यक्ती की जो एकाच वेळी अनेक भाषा बोलू शकतो, जो अनेक भाषा ज्याला अवगत आहे, ज्ञान आहे, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? कॉस्मोपॉलिटियन, पॉलिग्लॉट, लिंग्विस्टिक की न्यूमिस्टिक. न्यूमिस्टेमॅटिक्स हा तर गेलाच,
हा काहीतरी तुम्हाला नंबरशी रिलेटेड दिसतंय, म्हणजे संख्येशी रिलेटेड दिसतंय, याला म्हणतात संख्याशास्त्रज्ञ, हा येणार नाही. कॉस्मोपॉलिटियन हा पण सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरता येणार नाही. कॉस्मो म्हणजे कॉस्मॉस आपल्याला या ठिकाणी माहिती असेल, विश्वत्व. ओके, जो विश्व बंधुत्वाचा दृष्टिकोन ठेवतो तो व्यक्ती, हा पण येणार नाही. राहतो आपल्याकडे 2 आणि 3. आता 2 आणि 3 मध्ये जर विचार केला तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 सिलेक्ट करावा लागेल. पॉलिग्लॉटचा अर्थ होतो बहुभाषिक. बहुभाषिक ज्याला अनेक भाषा अवगत आहे त्याला म्हणतात पॉलिग्लॉट. आणि लिंग्विस्टिकचा अर्थ होतो भाषाशास्त्रज्ञ, जो भाषेचा अभ्यास करतो. वन हू स्टडी द डिफरंट लँग्वेजेस, जो अनेक भाषांचा अभ्यास करतो, म्हणजे या ठिकाणी स्टडी करतो, तो लिंग्विस्टिक भाषाशास्त्रज्ञ त्याला म्हणतात. त्यामुळे तो येणार नाही. आणि वन हू नो मोर दॅन लँग्वेजेस, असा व्यक्ती की ज्याला अनेक भाषा अवगत आहे. वन हू स्पीक मोर दॅन लँग्वेजेस, त्याला आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल पॉलिग्लॉट. पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी उत्तर असेल. क्लिअर? सगळ्यांच्या लक्षात येत आहे? ओके, सो पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला या ठिकाणी उत्तर सिलेक्ट करता येईल. आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न मित्रांनो आपण या ठिकाणी घेऊया. क्वेश्चन नंबर 15 बघा. चूज द वर्ड that can meaningfully substitute the underlined part of the sentence. He killed his own sister and ran away. अतिशय सोपा प्रश्न आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स वरती आपल्याला बरेच प्रश्न या टीसीएस मार्फत परीक्षांमध्ये विचारलेले दिसतात आणि त्यातलाच हा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ही किल्ड हिज ओन सिस्टर, त्याने त्याच्या स्वतःच्या बहिणीला या ठिकाणी काय केलंय? ठार केलंय. अँड रॅन अवे, तो या ठिकाणी पळून गेलेला आहे. ही किल हिज ओन सिस्टर अँड रॅन अवे, त्याने त्याच्या स्वतःच्या बहिणीची हत्या करून या ठिकाणी तो पसार झाला किंवा या ठिकाणी तो पळून गेला. तर असा व्यक्ती की जो स्वतःच्या बहिणीची हत्या करतो त्याच्यासाठी इंग्रजी भाषेमध्ये कोणता वर्ड आहे? ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 2 की ऑप्शन क्रमांक 1. 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी योग्य पर्याय क्रमांक कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक आपण सिलेक्ट करणार? पॅरिसाइड, फेटिसाइड, सोरोरीसाइड, जिनोसाइड. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण ज्या काही सिरीज या ठिकाणी झालेल्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साइड मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले आहेत. ओके, यावरती बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. पॅरिसाइड, पेटिसाइड, सोरोरीसाइड आणि जिनोसाइड. या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. पर्याय क्रमांक तुमचा जो काही 3 आहे तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. लक्षात येत आहे? पर्याय क्रमांक 3. अ पर्सन हू किल हिज ओन सिस्टर, त्याला म्हटलं जातं सोरोरीसाइड, म्हणजे भगिनी हत्या, बहिणीची हत्या करणारा व्यक्ती. सॉरी, लक्षात घ्या. जस्ट 1 मिनिट. ओके, सोरोरीसाइड याचा अर्थ होतो भगिनी हत्या. जो स्वतःच्या बहिणीची हत्या करतो त्याला म्हणतात सोरोरीसाइड. लक्षात येते? पॅरिसाइडचा अर्थ होतो जो व्यक्ती ज्याच्या वडिलांचा किंवा ज्याच्या आईची या ठिकाणी हत्या करतो, म्हणजे दोघांची पण हत्या करतो, त्याला आपण या ठिकाणी म्हणतो मातृपितृ हत्या करणारा व्यक्ती. ओके, पॅरिसाइड. एक आणखी लक्षात घ्या, पर्टिक्युलर एक वर्ड सुद्धा या ठिकाणी आहे जो आईची हत्या करतो, जो वडिलांची हत्या करतो, ते पण आपण या ठिकाणी पुढच्या सिरीज मध्ये घेणार आहोत. ओके, अ पर्सन हू किल हिज ओन मदर, अ पर्सन हू किल हिज ओन फादर, असे पण बरेच वर्ड आहेत, ते पण आपण या ठिकाणी घेणार आहोत. फेटिसाइडचा अर्थ या ठिकाणी वेगळा होतो. अ पर्सन हू किल अँड इन्फॅन्ट, इन्फॅन्ट म्हणजे या ठिकाणी अर्भक, म्हणजे भ्रूण हत्या. लक्षात घ्या, जो भ्रूणाची हत्या करतो, अर्भकाची हत्या करतो, भ्रूण हत्या करणारा, तो या ठिकाणी आहे फेटिसाइड. हा पण येणार नाही. जिनोसाइड या ठिकाणी अ पर्सन हू किल अ ह्युमन, अ पर्सन हू किल ह्युमन. ओके, म्हणजे या ठिकाणी मानव वंश हत्या आपल्याला असं या ठिकाणी म्हणता येईल, मानव वंश हत्या. ओके, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी साइड्स आहेत ज्या आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये विचारल्या जातात. ओके मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये जेवढे आपण प्रश्न या ठिकाणी घेतले असतील, आय होप तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजलेले आहेत असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. आणि आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. यानंतरचा जो काही पुढचा भाग आहे
उरलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. तुमच्या कमेंट्स या ठिकाणी माझ्यासाठी नक्कीच मोटिवेट ठरतील. त्यामुळं या लेक्चरला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना सुद्धा या ठिकाणी याची लिंक शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण या ठिकाणी थांबूया. परत एकदा पुढच्या नवीन लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू ऑल ऑफ यू.